नमस्कार, मी अमोल खोचरे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आपल्या वाडीची पूजा, त्यासाठी मकर सजावट वगैरे चालू आहे। शिपणा आला की दुसऱ्या दिवशी आपल्या वाडीची पूजा असते। चला बघूया। आम्ही चाललो आता बेल तुळशीची पानं वगैरे आणायला। झाल्यानंतर चोराने द्रव्य टाकून ते पळून गेले। त्या ठिकाणी या ठिकाणी दोघांना पकडून राजाच्या शिपाईने राजाचा पैसा चोरला असा त्यांच्यावर आळ निर्माण करून राजाकडे हजर केले। राजाने देखील त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही। राजा त्यांना ताबडतोब तुरुंगात टाकण्याची आज्ञा फरमावू लागला। त्याप्रमाणे त्यांना बंधनात टाकण्यात आले। त्यांच्या अनेक संकटे निर्माण झाली, अनेक व्याधी उत्पन्न झाल्या, सर्वांना चिंता उत्पन्न झाली। अन्नासाठी दारोदार पिण्याची वेळ सर्व कुटुंबियांवर आली। तेव्हापासून मानसिक दुःख रोग भिक्षा मागण्यासाठी ती घरोघर फिरू लागली। साधवण्याच्या मुलीची अशी अवस्था पाहिल्यानंतर त्या सर्वांना चिंता उत्पन्न झाली। त्या रात्रीपर्यंत मुली होती। पुढे विचार लागल्यानंतर ती म्हणाली, एका ठिकाणी सत्यनारायणाचे पूजन झालेले होते, तेथे मी थांबले, पूजा कथा श्रवण केले। हे ऐकल्यानंतर घरच्या लोकांना सत्यनारायण व्रताची आठवण झाली। आपण देखील सत्यदेवाचे पूजन केले। मंगलमूर्ती
रघुनायका
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे विधे विदो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु निर्पाळ मोरया मोरया मी वारतानी जीच सेवा करताय दान अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुझा जय जय रघुवीर टेन्शन मध्ये बसलेलं वाटतं ऑर्गॅनच्या सोबत स्वतः पण जेवण तुका म्हणे माझे सर्व सुखा 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 राजा